नमस्कार, मी डॉक्टर निखिता. आज लोकमत सखी वर्ल्ड हेल्थ वीक साजरा करण्यासाठी आलेली आहे आणि आज आपण महिलांचं आरोग्य ह्या टॉपिकवर चर्चा करणार आहोत. आपण जो आहे आयुर्वेदातला होलिस्टिक हेल्थकेअर अप्रोच ह्यावर फोकस करणार आहोत. म्हणजेच मन, शरीर, आत्मा हे कसं कनेक्टेड असतं आणि ह्याच्या मदतीने आपण आपलं आरोग्य हे लॉंग टर्म कसं टिकवू शकतो ह्याबद्दलच आपण चर्चा करणार आहोत. पहिल्यांदा तर सगळ्यात इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आरोग्य टिकवून ठेवण्याचा जो आहे तो आहे पचनशक्ती. पचनशक्ती म्हणजे डायजेशन, राईट? आणि जर आपण आयुर्वेदिक पद्धतीत बघू तर जर आपण आहार कितीही न्यूट्रिशियस घेतला, आपलं डाएट कितीही न्यूट्रिशियस असेल, पण जर ते पचवण्यासाठी आपली अग्नी ही बरोबर नसेल, म्हणजे अग्नी प्रदीप्त असणं म्हणजेच काय, तर डायजेशन हे नीट असणं खूपच गरजेचं आहे. आणि जेव्हा कधी आपलं डायजेशन हे बिघडतं काहीही कारणामुळे, मग ते आपलं इरॅटिक लाईफस्टाईल असू दे किंवा आपल्या डाएट आणि लाईफस्टाईलच्या व्यतिरिक्त बाकीचे जे पण एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत, स्ट्रेस, लेट नाईट किंवा मग काही दुसरे व्यसनं, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या डाएटला हॅम्पर करत असतात. आणि जेव्हा आपलं डायजेशन हे बिघडतं तेव्हा आपल्याला भरपूर प्रकारे वेगवेगळ्या व्याधी ह्या आपल्या शरीरात आढळायला सुरू होतात. पहिल्यांदा जर आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला आपलं डायजेशन हे बरोबर आहे की नाही हे बघणं खूपच जरुरी आहे. मॉडर्न सायन्सेसमध्ये जर बघितलं, आजकाल जो शब्द खूपच लोक वारंवार वापरतायत ते म्हणजे गट हेल्थ. गट हेल्थ जर आपण बघितलं म्हणजे काय, गट ब्रेन ॲक्सेस म्हणजेच एक टू वे कम्युनिकेशन चॅनल असतं आपल्या ब्रेन आणि गटमध्ये. म्हणून तुम्ही ऑब्झर्व कराल की जेव्हा काही आपल्याला डायजेशन रिलेटेड गोष्टी घडतात तेव्हा आपल्या मेंटल हेल्थवर पण तसाच परिणाम होतो. आणि वाईस वर्सा, जर आपलं मेंटल हेल्थ अफेक्टेड असेल तर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या डायजेशनवर पण होत असतो. आणि हे म्हणूनच होतं कारण की हे गट ब्रेन ॲक्सेस जे आहे ते सायंटिफिकली प्रूव्हन आहे. म्हणून आपल्याला आपलं गट हे हेल्दी ठेवणं म्हणजेच काय, तर डायजेशन हे बरोबर ठेवणं हे खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि हे आपण कसं करू शकतो, तर पहिल्यांदा आपल्याला आपल्या शरीराबद्दल काही गोष्टी हे माइंडफुली समजायला पाहिजे. जेव्हा आपण डायजेशनबद्दल बोलतोय तो पहिल्यांदा तर एक गोष्ट मी खूप कॉमनली ऑब्झर्व केली आहे. भरपूर लोक जे आहेत सकाळी उठल्यावर 1 लिटर किंवा 2 लिटर असं पाणी पितात सकाळी पहिल्यांदा. तर ही जी सवय आहे ती फारच हानिकारक अशी सवय आहे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून. कारण की जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपली जी आहे अग्नी ही ऑलरेडी मंद असते. कारण की आपण जे आहे आपलं शरीर हे एक पद्धतीने सर्कॅडियन रिदम म्हणजे सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा आपलं जे आहे डायजेशन यानी अग्नी ती प्रदीप्त होते. आणि जसं सूर्यास्त होतो तसंच आपल्या अग्नीची क्षमता ही कमी होत जाते. म्हणून काय आहे, जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपली अग्नी तेवढी प्रदीप्त नसते आणि त्यात आपण जर 1 लिटर किंवा खूप जास्त पाणी प्यायलो तर ती अग्नी अजून कमी होऊन आपलं डायजेशन पहिल्यांदा तिकडेच हॅम्पर होतं. ते न करता जर तुम्ही 1 कप कोमट पाणी एवढंच फक्त प्यायला तर ते जास्त तुमच्यासाठी बरोबर राहील. आणि मग तुम्ही तुमची जी आहे बाकीचे तुमचं जे रुटीन आहे ते फॉलो करू शकता. दुसऱ्यांदा म्हणजे आपल्याकडे आता असा समज झाला आहे की हॅव ब्रेकफास्ट लाईक अ किंग आणि जे आहे लंच लाईक अ क्वीन किंवा ह्या पद्धतीने आपण मग जे आहे. आणि खूपदा काय होतं की कॉर्पोरेट आपण जे रुटीन असतं किंवा वर्किंग इंडिव्हिज्युअल्समध्ये जे आहे डिनर हे खूपच
हेवी असं होतं. सो हे जे आहे आपल्याला, जर आपलं डायजेशन आपण सुधारायचं असेल तर आपल्याला ह्या गोष्टींमध्ये पहिल्यांदा बघायला पाहिजे की ब्रेकफास्ट हा खरं तर आपल्या रुटीनमध्ये म्हणजे आयुर्वेदिकली हा कुठेच बसत नाही, कारण की तेव्हा आपलं डायजेशन हे एवढं म्हणजे पचनशक्ती आपली तेवढी नसते सकाळी उठल्यावर. आणि त्यामध्ये भरपूरसे लोक जे आहेत ते फ्रूट्स किंवा गार असं काही पदार्थ खातात. तर ते न करता जर आपण शिजवलेलं असं अन्न, एक जेव्हा आपल्याला ॲक्च्युली गरज आहे म्हणजे लंच हे आपलं मेन मील हे पाहिजे, आणि हे न करता ब्रेकफास्टमध्ये खूप जास्त आहार घेणं हे कुठेही बरोबर बसत नाही. आणि हे केल्यामुळे काय होतं की आपलं जे मेन मील आहे म्हणजे लंच, ह्याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त मग वेगवेगळे त्रास बघायला मिळतात, कारण की ते नीट पचत नाही. आणि ते नीट न पचल्यामुळे मग आपल्याला अपचन होऊन जे आम निर्मिती आहे, म्हणजेच काय, जर आपलं घेतलेलं अन्न हे नीट पचलं नाही तर ते आपलं पोटात वेगवेगळ्या पद्धतीने टॉक्सिन्स जे आपण बोलतो, तर तेच म्हणजे काय तर आम, हे अनडायजेस्टेड फूड पार्टिकल्स आम निर्मिती करतं. आणि मग जेव्हा हे आम आपल्या शरीरात पसरत जातं तेव्हा ते ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम पुढे जाऊन आपल्याला वेगवेगळे आजार हे बघायला मिळतात. सो हे जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर मला तुम्हाला अजून काही टिप्स द्यायचे आहेत. पहिलं तर, जर तुम्हाला डायजेशन तुमचं इन्स्टंटली अग्नी बूस्ट करायची असेल, डायजेशन बूस्ट करायचं असेल, तर तुम्ही जेवणाच्या आधी 1/2 इंच अद्रक हे घेऊ शकता सेंधव बरोबर, आणि ते घेऊन मग तुम्ही तुमचं जेवण जे आहे चालू करू शकता. सो ह्याच्यामुळे तुम्हाला नक्की फरक जाणवेल, डायजेशन बूस्ट होईल. दुसरं म्हणजे जेवण झाल्यानंतर जर बरेचदा ही कंप्लेंट असते लोकांची की ब्लोटिंग वाटतंय, म्हणजे एकदम अस्वस्थ वाटतंय, हेवी वाटतंय. तो असं जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही काय करू शकता, एक जे आहे काढा पद्धतीचं टी आहे, हर्बल टी, ज्याला मी CCF टी बोलते. तर हे खूपच इझी आहे बनवायला. ह्याच्यात 3च गोष्टी तुम्हाला लागतात. पहिलं म्हणजे धणे यानी कोरिअँडर सीड्स, मग त्याच्यानंतर क्युमिन सीड्स म्हणजे तुम्हाला लागतील जिरे, आणि फेनेल सीड्स बडीशेप. हे 3 तुम्हाला इक्वल क्वांटिटीजमध्ये एका जारमध्ये तुम्ही ठेवू शकता, किंवा अर्धा अर्धा चमचा या तिघांचा घेऊन 1 कप पाणी उकळवायला ठेवा, आणि ते जेव्हा हाफ होईल तर तुमचं जे आहे ते हर्बल टी रेडी आहे. जर तुम्हाला हे आयुर्वेदिक टिप्स आवडले आणि तुम्हाला ह्याचे फायदे मिळाले तर नक्की लोकमत सखी ह्या चॅनलला तुम्ही फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि आम्ही तुम्हाला असेच टिप्स हे फ्युचरमध्ये पण देत राहू. सो नक्की आम्हाला कळवा की तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला.